मी तो एक मुलगा होतो, ज्याला नेहमी सतत एज्युकेशनमध्ये कमी मार्क पडायचे. एवढे कमी, की मी सिंगल डिजिटच्या पुढे कधी गेलो नाही. पण जसं आपण म्हणतो डेस्टिनी प्रत्येकाची ठरलेली असती. त्याप्रकारे मी नोटीस केलं, की सुरुवातीला माझं एज्युकेशन, अकॅडमिक्स, मार्क्स हे काही चांगले नव्हते. पण जसं मी मोठा होत गेलो, इंजिनिअरिंग केली, मास्टर्स केलं, एआयमध्ये स्पेशलायझेशन घेतलं. तर प्रत्येक व्यक्तीसाठी एक रस्ता असतो. आणि जेव्हा आपण फुल सर्कल फिरून येतो आणि मागे वळून बघतो, तेव्हा कळतं, की ही गोष्ट का घडली? त्यामुळं तुम्ही कसे बदललात? त्या बदलल्यामुळं तुमचा रस्ता कसा बदलला? आणि तो नवीन रस्ता घेऊन तुम्ही आपली नवीन डेस्टिनी कशी बनवली? पण हे सगळं मी का बोलतोय? महाराष्ट्रामध्ये खूप सारे ग्रामीण क्षेत्रामध्ये, गावांमध्ये मी बघतो मुलांमध्ये खूप स्किल आहे, खूप टॅलेंट आहे, खूप काही करण्याचं बळ आहे. पण मागच्या 15 वर्षापासून जेव्हा मी बघतो YouTubeवर इंग्लिश किंवा हिंदी ट्युटोरियल्स जास्त दिसतं. आणि मराठीमध्ये मला काही एवढं दिसलं नाही, तर म्हणालो, की आपणच का नाही एक प्रकारचं शिक्षण देऊया. जे ग्लोबल एज्युकेशन मी घेऊन घेतोय, ते या माध्यमातून का नाही द्यायचं? म्हणजे नेमकं तरी आपण काय बोलणार आहे? ह्यामध्ये आपण एक माइंडसेट शेअर करणार आहे, एक फिलॉसॉफी शेअर करणार आहे. जॉब, इंटरव्ह्यू, स्टोरी टेलिंग, लाईफ स्किल्स, टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ट्रॅव्हल, तिथून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन कसं होतंय. बेसिकली सगळी सामग्री जी तुम्हाला आपल्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाऊ शकते. त्यानुसार मागच्या 2 महिन्यामध्ये जेव्हा मी बालीमध्ये होतो, कंटेंट क्रिएटर इकॉनॉमी पाहिली. प्रत्येक जगाचा व्यक्ती तिथे येतोय, कंटेंट क्रिएट करतोय. तिथून व्हिएतनाम, थायलंड अशा देशांमध्ये फिरतोय. भारतीय मुलं असे कधी फिरूच नाही शकत, कारण की सतत त्यांना एज्युकेशन, शाळा, कॉलेज, जॉब त्यामध्ये बांधलेले असतात. पण आता जनरेशन बदलतीये. जनरेशन जर बदलतीये, तर आपण जुन्या जनरेशनच्या विचारांमध्ये नाही वावरू शकत. करियर चेंज होत आहे. मी ही गोष्ट फक्त भारताची नाही करत, अमेरिकेपासून पृथ्वीच्या दुसऱ्या कोण्यापर्यंत जेव्हा मी फिरलो, लोकांसोबत बोललो, त्यानंतर मी हा निष्कर्ष काढला. कारण मी विचार करतो जेव्हा एवढी टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट होतीये, तर सगळ्यांनीच फायदा घ्यायचा त्याचा. आणि जर सगळे फायदा घेत आहे, पण इंग्लिश किंवा हिंदी किंवा दुसऱ्या भाषेंमध्ये ट्युटोरियल्स आहे, तर मराठी मुलांनी आणि मुलींनी तरी का मागं राहायचं? ही शिक्षण पद्धत महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशनचं बीज पेरण्यासाठी माझा पहिला प्रयत्न.